नमस्कार सगळ्यांना. श्री गुरुदेव दत्त. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर. तर मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केले आहे की मोराळेला मी गेलो आणि तिथं ते असुरशक्ती बाहेर आले आणि माझी आई अपॉइंटमेंटला होती. मी एकटीच होते. संचार झालेला मला. मग तेव्हा माझी आई नव्हती. तर तसंच आम्ही आलो. मग त्याच्यानंतर आम्ही परत जाणार आहे म्हणून सांगितलेलं. परत आम्ही गेल्यानंतर काय झालं ते तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही परत त्या दिवशी जाऊन आल्यानंतर परत म्हणजे 8 दिवसांनी परत पुढच्या गुरुवारी आम्ही गेलो. तर परत तिथं आम्ही अपॉइंटमेंट नव्हती आमची, म्हणजे एकदाच अपॉइंटमेंट घ्यायचं असतं, सारखं नाही. मग गेल्यानंतर आम्ही म्हणजे प्रबोधनला सगळेच बसलेलो. माझी आई, सगळेच आमचे मामा होते. आम्ही सगळे गेलेलो. मग आम्ही बसलेलो. मग त्यानंतर प्रबोधन संपलं, आरती चालू झाली आणि तेव्हा मला परत संचार झाला. तेव्हा होती अमावास्या. पण ते व्हिडिओ YouTubeवर त्याने अपलोड केले नाहीत, कारण तेव्हा ते अमावास्या होतं आणि पूर्ण त्या दिवशी म्हणजे पाऊस येत होता. मग म्हणजे पाऊस आल्यावर ते त्यांच्यात म्हणजे ह्याच्यामध्ये लाईट नव्हती. तर पूर्ण थोडा अंधार होता. मग ते व्हिडिओमध्ये नीट दिसत नव्हतं, म्हणून त्यांनी ते अपलोड केले नाहीत. आणि संचार झाल्यानंतर ते मला म्हणजे स्टेजवर म्हणजे तिथं असतात संचार झालेले, तिथंच देवाजवळ. आणि संचार झाल्यानंतर ते म्हणजे समोर बोलवले, म्हणजे कोण आहे, काय आहे, ते सगळं त्यांनी ते विचारतात त्या असुरशक्तींना. आणि ते प्रगट स्वरूपातलं कार्य आहे त्यांचं. लोकांना ते प्रगट स्वरूपातलं कार्य दाखवतात. म्हणजे असुरशक्तींचा काय प्रभाव असतो आणि कर्णिबाधाचं काय असते ते सगळं त्यांनी दाखवून देतात. मग मला संचार आल्यानंतर तिथं काकांसमोर ते पूर्ण ओरडायला लागलं. पूर्ण ते त्रास करून घ्यायला लागलं, की ते म्हणजे त्याने हात न लावता म्हणजे त्या पूर्ण भस्म करू शकतात. तर तेवढी कार्य ते दत्त महाराजांनी त्यांना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. आणि तसं ते भक्ती केलेत. भालचंद्र काकांनी भक्ती केलेत. त्यांना ते कार्य त्यांनी सोपवले आहेत. मग ते फक्त म्हणजे त्यांच्या ते बसलेला म्हणजे पूर्ण ते त्यांच्या चेअरला गादीला पण ते हात लावू शकत नाहीत असुरशक्ती. तेवढं त्यांच्यात ते ताकद आहे. आणि मला संचार आल्यानंतरनं मग ते माझ्या आईला समोर बोलवले आणि काय प्रभाव टाकला आहे आणि किती शक्ती आहेत, सगळं ते विचारू लागले. तर ते सांगायला तयार नव्हतं. पूर्ण ओरडायला चालू केलेलं आणि असुरशक्ती ते पूर्ण त्रास करून घ्यायला लागलेलं. मग ते मांत्रिकानं पाठवले का तुला का आलाय म्हणून विचारले. तर ते समोर एक जण असते, ते म्हणजे सत्य का नाही ते म्हणजे म्हणजे तेवढ्यावर एकावरच विश्वास ठेवत नाही, असुरशक्तीवर एवढाच विश्वास ठेवत नाही. समोर एकटे असतात, त्यांच्यावर आणि त्या असुरशक्तीवर डिपेंड असतं. दोन्हीचं एक यायला पाहिजे उत्तर. मग माझ्यात संचार आल्यानंतर ते विचारले, की पाठवले किंवा आलायस म्हणून. पाठवले म्हणून सांगितलं. मग ते सांगायच्या अगोदर ते पूर्ण मांत्रिकाने माझं तोंड बंद केलेलं आणि ते पण म्हणजे काकांनी भस्म टाकून तोंड चालू करायला सांगितले दत्त महाराजांना. मग ते चालू झालं. मग ते सांगायला लागलं मला पाठवलंय म्हणून. मग पाठवल्यानंतर काय प्रभाव टाकलाय, या मुलीवर काय प्रभाव टाकलाय, मग खूप टाकलोय असं सांगायला लागलं. आणि स्त्री आहे का पुरुष आहे म्हणून विचारल्यावर ते म्हणजे ते समोरचे पण सांगितले की हिजडा आहे, म्हणजे तृतीयपंथी आहे म्हणून सांगितलं. मग ते म्हणजे ते समोर असुरशक्तीनं पण ते सांगितलं हां म्हणून. मग ते म्हणजे व्यसन म्हणजे केलेलं वाटतं. मग ते मरायच्या अगोदर. मग ते दारू पिलेलं अजून पण झोल्या मारत होतं ते. मग ते विचारले, दारू पित होतास का म्हणल्यावर हां पित होतो. मग ते सांगितलं. मग किती काय प्रभाव टाकलाय तिच्या आईवर काय टाकलाय, घरात काय टाकलाय, कशामुळं आलाय, सगळं विचारले. तर ते सांगायला लागलं की मी उद्ध्वस्त करायला आलोय ह्यांचं घर, हिला मी घेऊन जायला आलोय आणि त्याच्या आईला गुडघा धरलोय आणि माझ्या आईला बसायला सुद्धा येत नव्हतं. पूर्ण असं उभारूनच टॉयलेट वगैरे म्हणजे चालू होतं तिचं, तिला बसायला सुद्धा येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. मग किती प्रयत्न दवाखान्याला दाखवलं तरी पण ते कमी झालं नाही. रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल येणार, पण म्हणजे कमीच होणार नाही. मग टॅबलेट वगैरे घेऊन येणार, पण ते काहीच इफेक्ट पडणार नाही. मग तिला ते बसायलाच येत नव्हतं, उठवायला लागत होतं. एवढं म्हणजे तिचं पाय धरून सोडले. मग त्यानंतर तेव्हा या मुलीवर काय प्रभाव टाकलाय, म्हणजे खूप टाकलंय, उद्ध्वस्त करायचं हिचं.
मग नंतरनं ते ऐकायला तयार नव्हतं, सांगायला तयार नव्हतं, जायलासुद्धा तयार नव्हतं. अमावास्या असल्यामुळे एवढं ते त्रास देऊ लागलं, की म्हणजे ते सोडून जायला म्हणजे बाहेर पडायला तयारच नव्हतं. काकांना ते त्रास देऊ लागलं. मग काका म्हणले विचारले, "किती शक्त्या आहेत?" मग ते समोरचे ते सांगायला तयार नव्हतं. समोरचेच म्हणले, "12 शक्त्या आहेत 12." मग ते 12 शक्ती आहे म्हणल्यावर काका म्हणले, "12 शक्ती आहेत म्हणजे कसं होणार? बघा ह्याचं" म्हणून म्हणलंय. मग 12 शक्ती असल्यामुळे एवढं म्हणजे त्रास होत होता, ते आम्हाला माहीतच नव्हतं. मग ते माझी आई म्हणली, "मला रोज म्हणजे मारहाण करते." मग ते असुरशक्ती बोलायला लागले, "ए तुला मी रोज मारणार." असं तसं ते बोलू लागलं. मग ते ऐकायलाच तयार नव्हतं. सगळं ते शेवटला ते जा म्हटलं तरी ते म्हणजे निघतोस का नाही, जातोस का नाही म्हटलं तरी ते जायला तयार नव्हतं. ते मेन होतं, मेन शक्ती होती. मग ते म्हणू लागले, "हिला मी घेऊनच जाणार आहे. तू का अडवलास? मी हिला घेऊन जाणार होतो." म्हणून ते रडायला लागलं जोरजोरात, एवढं जोरजोरात चिरडायलंय ना, तर ते ऐकूनच म्हणजे कान असं फाटतील की काय असं एवढं जोरात चिरडत होते. ते फक्त भस्म टाकले ना, तर काका तर एवढं जोरात ते चिरडणार. मग त्याच्यापुढं मग त्यांनी सगळं विचारले, ते सांगू लागलं. मग ते पूर्ण म्हणजे 13 म्हणजे मिनिटाचं काहीतरी आहे ते म्हणजे खूप वेळचं ते आहे. ते सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. पण 12 शक्त्या होत्या आणि एवढा त्रास होता की खूप त्रास होता. मग ते ऐकत नव्हतं. मग ते म्हणले काका ते भस्म टाकू लागले, ते ओरडायला लागले. एकदा म्हणणार की प्रभाव म्हणजे काढतो की नाही काढतो की नाही म्हणून विचारणार काका. मग ते प्रभाव नाही काढत म्हणणार. मग ते पूर्ण पायापर्यंत भस्म टाकून जाळणार तरी पण ते ऐकत नव्हतं. मग ते भस्म टाकल्यानंतर जोरात चिरडणार आणि हा काढतो, काढतो म्हणणार. काढतो म्हणणार आणि काढतच नव्हतं. मग ते पूर्ण त्यांनी ते भस्म टाकून जाळायला लागले. मग ते भस्म टाकल्यावर ते म्हणलं की हां, काढतो. म्हणजे काढतो म्हणल्यावर ते माझ्या आईचं गुडघा जे धरलेलं ते प्रभाव ते काढलं. थोडंफार म्हणजे म्हणजे 100% नाही काढू शकत. ते आपल्या भक्तीवर डिपेंड आहे. आपण जितकं भक्ती करतो, जितकं नामस्मरण करतो त्यावर डिपेंड आहे. मग तिथं 50% कमी होतंय. मग 100% करून घ्यायची इच्छा आम्हाला असेल, तर आपण भक्ती करायचं. मग असं तिथं झालं सगळं. मग ते पूर्ण बडवून घ्यायचं, ते त्रास करून घ्यायचं, ते सगळं झालं आणि तेव्हा मला भालचंद्र काकांचं ते आशीर्वाद मिळाला नाही. त्यांचं ते आशीर्वाद मला घ्यायचं होतं. खूप इच्छा होती, पण झालं नाही. मग त्यानंतरनं मला ते मनातच बसलं, की मला भालचंद्र काकांना पाया पडायचे, आशीर्वाद घ्यायचे. मग त्यानंतर ते सगळं तिथं घडलं. ते म्हणले, "पोरगीला खूप म्हणजे मारलंय, तर नामस्मरण वाढवा." ते सांगितले, की खूप शक्त्या आहेत, नामस्मरण वाढवा आणि नामस्मरण जितकं होईल तेवढं वाढवा आणि ते शक्त्या कमी होतात. तुम्ही जितकं भक्ती कराल तेवढं. मग ठीक आहे म्हणलो. मग परत आम्ही तेवढं सगळं झालं. मग झाल्यानंतर आम्ही परत तिथून निघालो. मग पुढे काय-काय झालं, ते दिव्यशक्तीनं आम्हाला अगोदरच सांगितले होते, की माझी आई अपॉइंटमेंटला होती तेव्हा ते संतोषदादांनी दिव्यशक्तीनं सांगितलंच होतं, की तुमच्या घरात करणी बाधा आणि आसुरी शक्त्या आहेत म्हणून. आणि तिथं ते सांगितले आणि इथं मला ते संचार झालेलं. त्यांना ते दिव्यशक्तीनं दिसतंय. मग आता तिथं पुढं काय-काय झालं आणि परत आम्ही कधी गेलो, काय झालं? परत मला ते शिवदत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यायचं होतं, भालचंद्र काकांचं घ्यायचं होतं, खूप इच्छा होती. पुढं काय-काय झालं परत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करते. बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.